त्याच्या मार्गे आम्ही कामाला लागलेलो आहोत. कोल्हापूरमध्ये आज तेली समाजाच्या कार्यक्रमाच्या दरम्यान एक मजेशीर असा किस्सा घडलाय. कोल्हापूरमधल्या या कार्यक्रमाला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार हे दोघे जण उपस्थित होते. दोन्ही नेत्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन देखील केलं. यावेळेला बोलत असताना विजय वडेट्टीवार यांनी बावनकुळे यांचं कौतुक केलंय. या कौतुकाच्या नंतर वडेट्टीवार यांना भाजपमध्ये येण्याची खुली ऑफर देखील बावनकुळेंनी दिली. 2047 सालापर्यंत तुम्हाला सत्तेत येण्याची संधी नाही, त्यामुळे फार काळ विरोधी पक्षामध्ये राहू नका. मी आणि फडणवीस तुमचे चांगले मित्र आहोत असंही बावनकुळे म्हणाले. मात्र माध्यमांसोबत बोलत असताना हा केवळ विनोदाचा भाग होता असं स्पष्टीकरण बावनकुळेंनी दिलंय. मंत्रिमंडळामध्ये सध्या तुम्ही 2 नंबरवर आहात. तुमची तिकडे आता चलती आहे. तुमचा शब्द कोणी खाली पडत नाही. काय धडाकेबाज घेतलो शेतकऱ्यासाठी निर्णय, धनाधन अनेक प्रकारचे निर्णय. मी विधानसभेमध्ये त्यांचं अभिनंदन केलं. अरे अपना आदमी अच्छा निर्णय लेता है तो करना ही पडेगा ना. आपल्या माणसाची तारीफ आपण केली पाहिजे मोकळेपणाने, दिलदारपणाने. कारण मी आज त्यांची तारीफ केली, 29ला काही जमलंच तर माझी तारीफ करणारे पाहिजे की नाही. वडेट्टीवारजी, आता तुम्हाला 2047 पर्यंत वाट पाहावी लागणार आहे. पण एक गोष्ट खरी आहे की त्यांना संधी मिळणार आहे का ते 2029 पर्यंत बघा वडेट्टीवारजी. नाहीतर फार काळ विरोधी पक्षात राहू नका. कारण मी आणि देवेंद्रजी तुमचे फार जवळचे मित्र आहोत आणि दोघंही घरातले आहोत. त्यांनी म्हटलं 2029 मध्ये जर त्यांचं नाही जमलं तर मी त्यांना सहज आमचा समाजाच्या मेळाव्यामध्ये एक विनोद म्हणून, शेवटी काही भाग विनोदाचा असतो, तो भाग विनोदाचा भाग सोडून त्यात काही नाही आहे. हा आमचा एक व्यासपीठावरचा एक विनोदी विषय होता. त्यांनी जसं मला म्हटलं की 2029ला आमचं सरकार येऊ दे, तर मी त्यांना म्हटलं की 2029ला आमचं सरकार राहणार आहे, तुम्ही गरज पडली तर आमच्याकडे या. तर हे विनोदाचा भाग आहे. थेट जाऊयात आदित्य